नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. काश्मीरमधल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जो भीषण हल्ला केलेला आहे, या हल्ल्यानंतर अख्खा देश, अख्खं जग सुन्न आहे. दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांना लक्ष्य केलं आणि काश्मीर अजूनही अशांत आहे, अस्वस्थ आहे, हेच आपल्याला पाहायला मिळालं. यानंतर भारत सरकारने अतिशय आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या विरोधामध्ये एक मोहीमच उघडलेली आहे. दहशतवाद्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. हा दहशतवाद थांबावा यासाठी नेमकं काय करता येईल याबद्दल आपण बोलणार आहोत. निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन, ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. ओके, थँक्यू, धन्यवाद. सर, आपण पाहिलं निरपराध पर्यटकांना लक्ष केलं गेलं आणि त्यांचं पार्थिव आता एकेकाच्या घरी आणलं जात आहे आणि कुटुंबियांचा जो शोक आहे तो सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू आणणारा आहे, त्याबरोबरच संताप व्यक्त करणारा आहे. पाकिस्तानच्या या कारवाया, दहशतवाद्यांच्या या कारवाया कधी थांबणार, आता बस झालं, अशीच भावना सगळ्यांच्या मनात आहे. यानंतरचं वातावरण जर पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं? असं आहे की पाकिस्तानच्या या कारवाया कधी थांबणार, हा प्रश्न मला 6 वर्षापूर्वी टीव्ही चॅनल्सवरती विचारला होता आणि हम्म. त्यावेळेस जे मी उत्तर दिलं होतं ते पुन्हा एकदा रिपीट करतो. पाकिस्तानच्या या कारवाया कधीच थांबणार नाहीत. जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे, त्या काश्मीर हे त्यांचं म्हणजे एक जग्युलर व्हेन आहे आणि त्यांना काश्मीर हे भारतापासून घ्यायचंच आहे. आणि ते एक भाग झाला. आणि दुसरं, त्यांची आर्थिक परिस्थिती खराब हो, त्यांची अंतर्गत सुरक्षेची परिस्थिती खराब हो, पण ते पाकिस्तान काश्मीरमध्ये जी ढवळाढवळ आहे ते कधी थांबवणार नाही, तो एक भाग झाला. आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये चीनकडून मदत मिळते. म्हणजे चीनची जी आर्थिक ताकद आहे याचा वापर पाकिस्तानला प्रॉक्सी म्हणून केला जातो आणि चीन पाकिस्तानकडनं उलटी कामं करवतो. उद्देश काय आहे तर भारताची आर्थिक प्रगती थांबवायचा. तिसरा मुद्दा असा आहे की पाकिस्तानला आज भारतामध्ये मदत करणारे अनेक समर्थक आहेत. त्याची मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो. जो परवाचा प्रसंग घडला त्याच्यामध्ये हे जे 4 दहशतवादी आत आले होते त्यांना कोणीतरी गाईडचं काम केलं, रस्ता दाखवला. 2 जण पकडले गेले आहेत. कोणीतरी त्यांची ॲम्युनिशन कॅरी केली, कोणी त्यांना जेवायला दिलं, पाणी दिलं, राहायला जागा दिली. टेहाळणी करण्याकरता नेमकी जागा दाखवली की जिथे सुरक्षा व्यवस्था अजिबात नाही किंवा कमजोर आहे, की जिथे हल्ला केला तर सर्वात जास्त तुम्ही कॅज्युअल्टी करू शकता. तर हे जे हस्तक आहेत हे त्यांना मदत करतात, म्हणून दहशतवादी कृत्य होऊ शकतात. तर ही झाली टॅक्टिकल लेवल, म्हणजे जिथे घटना घडली तिथे. परंतु आपण जर याच्यानंतर जर म्हणजे काही काही राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया केली व व्यक्त केल्या, काही काही NGOनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या, या सगळ्यांना पाकिस्तानी मीडियानी कोट केलेलं आहे की राजकीय नेते एक म्हणतात की ते या देशामध्ये मुस्लिम सुरक्षित नाहीत म्हणून ते हिंदूंना मारणारच, आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. दुसरे म्हणाले की हिंदूंच्या काय त्याला काय म्हणायचं की मुस्लिमांच्या मस्जिदीचा सर्व्हे चाललेला आहे. म्हणजे जर तुम्ही पाकिस्तानच्या टीव्हीवरती गेला, तुम्हाला ते नेटवरती दिसेल, किंवा पाकिस्तानी वर्तमानपत्रामध्ये गेला तर तुम्हाला 7-8 लोकांची नावं मिळतील, भारतीय लोकांची. इंग्लिश त्यांच्या वर्तमानपत्राचं नाव आहे डॉन. तिथे बघा की ते आपल्या नेत्यांना कोट करून सांगतायत, बघा तुमचेच नेते म्हणतात की इथे पाकिस्तानची काही चूक नाही हो, हे दहशतवादी हल्ला बरोबर होता, कारण त्यांच्यावरती अन्याय होतो आहे वगैरे. तर हे जे अशा प्रकारे जे समर्थक पाकिस्तानचे भारतामध्ये आहे त्यांच्या विरुद्ध कशी कारवाई करायची हा एक वेगळा प्रश्न आहे. परंतु असे समर्थक असल्यामुळे पाकिस्तानला जोर येतो. तर म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाचं काय आहे तर एक देश म्हणून आपण एकत्रितरित्या दहशतवादाच्या विरोधात लढा द्यायला पाहिजे आणि हे पाकिस्तानला आणि सगळ्या जगाला दिसायला पाहिजे. जर राजकीय पक्षांना बोलायला काही नसेल तर चुपचाप बसा आणि एवढंच सांगा की आम्ही देशाच्या मागे आहोत. हे बरोबर. जे NGO आहेत, जे ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्याला म्हणा चुपचाप बसा, तोंड विनाकारण उघडू नका. जे कारवाई करायची ते भारतीय सैन्य करेलच. परंतु हे जे तुम्ही पाकिस्तानची भाषा बोलता आहात ती बोलू नका, कारण यामुळे पाकिस्तानला वाटतं की भारत डिव्हायडेड आहे. भारतामधले अनेक असे लोक आहेत की ज्यांना पाकिस्तानशी मैत्री करायची आहे. सध्याचं सरकार मैत्री करायला तयार नसेल, परंतु जर सरकार झालं तर मैत्री होऊ शकते.
तर अशा प्रकारे रमत गमत दहशतवादाचा मुकाबला होऊ शकत नाही. आणि बरोबर. मी त्यावेळेला म्हटलं होतं, पुन्हा रिपीट करतो, जोपर्यंत ही परिस्थिती बदलत नाही, पाकिस्तानचे समर्थक बंद व्हायला पाहिजे, चीनकडनं मिळाली मदत बंद व्हायला पाहिजे. आणि मग पाकिस्तान विषयी जर बोलायचं म्हटलं, तर पाकिस्तानची जी क्षमता आहे अशा प्रकारचा दहशतवाद पसरवण्याची, ती आपल्याला अत्यंत कमी करावी लागेल. आणि ती कशी करायची हा आपला म्हणजे डिस्कशनचा पुढचा मुद्दा होऊ शकतो. आर्थिक बरोबर आहे सर. एक काश्मीरमध्ये जे पाकिस्तानचे हस्तक आहेत त्यांनी या दहशतवाद्यांना मदत केली असावी. पण सर, सगळ्यांना प्रश्न हा पडलेला आहे की इतकी सुरक्षा व्यवस्था असताना हे दहशतवादी आत घुसलेच कसे? तिथे गेलेले पर्यटक सुद्धा सांगतात की पहलगामला जाताना चौकी चौकीवर तपासणी होते, सुरक्षा असते. मग इतक्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये दहशतवादी जातात, 15 मिनिटापेक्षा जास्त काळ तिथे गोळीबार करतात. हे नेमकं सुरक्षा यंत्रणांचं पण अपयश नाही का सर? असं आहे, हा जो प्रश्न आहे म्हणजे थोडासा म्हणजे प्रश्न असा आहे की ज्यांना सुरक्षा व्यवस्था कशी असते याच्याविषयी फारशी कल्पना नाही. काही जे पर्यटक जातात त्यांना काही तुम्ही बॉडीगार्ड देऊ शकत नाही. आणि बॉडीगार्ड दिले तर ते सुद्धा त्यांचं रक्षण करण्याच्या काबिल नाही आहेत. कुठल्याही बॉडीगार्डने कधी कुठल्याही VIP त्याचं रक्षण केलेलं नाही. पण याच्यामध्ये एक मोठी चूक झालेली आहे की आता काय झालं की काश्मीरची लोकसंख्या 2 कोटी आहे आणि मागच्या वर्षी 2024 मध्ये 2.5 कोटी पर्यटक तिथे आलेले आहेत. तर सुरक्षा व्यवस्था काश्मीर खोऱ्यामध्ये आहे, पूंछ राजौरी भागामध्ये आहे. परंतु जिथेही घटना घडली तिथे फक्त पहलगाम गावापासून 7-8 किलोमीटर लांब असं गाव आहे, तिथे चालत जावं लागतं. तिथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. म्हणजे तिथे काश्मीर पोलीस नव्हते. ही काश्मीर पोलिसांची चूक आहे. आणि नक्कीच आपण त्याला म्हणू शकतो की हे जे पर्यटन विभाग आहे त्यांची चूक आहे, काश्मीर सरकारची चूक आहे आणि पर्यायाने भारतीय सरकारची सुद्धा चूक आहे की जर तुम्ही पर्यटक या भागामध्ये आणता आहात तर थोडीफार सुरक्षा व्यवस्था असायला पाहिजे. कमीत कमी प्रत्येक इंचावरती तुम्ही माणसं ठेवू शकत नाही, हे लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे ना. परंतु तुम्ही म्हणजे एखाद्या कुठली घटना घडली तर 10-15 मिनिटामध्ये तुम्हाला तिथे जाऊन काहीतरी करण्याची क्षमता पाहिजे, ज्याला आपण लष्करी भाषेमध्ये क्विक रिॲक्शन टीम म्हणतो. तर तशा असायला पाहिजे, ते नव्हतं. तर ही एक चूक झाली, याच्याविषयी काही हेच नाही. परंतु काय बरोबर. होतं तर याच्यात मला अजून एक सांगायचं होतं की आता पुढच्या जुलैच्या महिन्यामध्ये इथे आता जी अमरनाथ यात्रा आहे ती सुरू होईल. हो. तर त्यावेळेला इथे सुरक्षा कर्मचारी खूप वाढतील. तिथे त्यावेळेला 3 टियर म्हणजे सुरक्षा असेल की सर्वात रस्त्यावरती तुम्हाला काश्मीरचे पोलीस दिसतील, त्याच्या बाजूला तुम्हाला CRPF दिसेल आणि 200-300 यार्डावरती तुम्हाला भारतीय सैन्य दिसेल. तर तशी प्रकारची व्यवस्था म्हणजे काय म्हणतात त्याला 365 दिवस ठेवणं हे शक्य नसतं. कारण याच्याकरता आपल्याला प्रचंड खर्च करावा लागतो, प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागते. म्हणजे प्रत्येक म्हणजे जे व्हिजिटर्सना आपण काही बॉडीगार्ड देऊ शकत नाही. परंतु ज्याला म्हणतात एरिया सुरक्षा, पेट्रोलिंग करणं, रिॲक्शन टीम ठेवणं, हे ठेवायला पाहिजे होतं. ही नक्कीच चूक आहे काश्मीर सरकारची आणि पर्यायाने भारताच्या होम मिनिस्ट्रीची, की तिथे हे ठेवायला पाहिजे होतं. परंतु बरोबर. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून एक मला मुद्दा हे करायला सांगतो की काय झालेलं आहे की थोडाफार म्हणजे आपण ज्यावेळेला अशा टुरिझमला जातो, रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतात, तर याच्यावरती आता मला हे सांगायचं नाही की स्वतः प्रत्येक माणसाने कुठलाही कठीण प्रसंग आला तर त्याच्यामध्ये स्वतःचं आत्मसंरक्षण करण्याची त्याच्यामध्ये थोडीफार तरी कुवत पाहिजे. म्हणजे स्त्रीवरती अत्याचार झाला तर लगेच काही पोलीस तिथे येणार नाही. तिला 10-15 मिनिटं तरी स्वतःचं रक्षण करावं लागेल, जोपर्यंत सज्जन शक्ती तिच्या मदतीला येईल. तर रोडवरती ॲक्सिडेंट झाला तर काही तर म्हणजे बरोबर. थोडंफार थोडंफार स्वतःचं पण काहीतरी करायची, म्हणजे ज्याला फायटिंग स्पिरिट म्हटलं जातं, हो. तसं इस्रायली तसं व्हायला पाहिजे. आणि बरोबर आहे त्याकरता सर, तुम्ही स्वसंरक्षणाबद्दल बोलताय, पण या दहशतवाद्यांकडे इतकी अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती आणि ते गोळीबार करत सुटले आणि त्याच्यामध्ये सगळेजण खरंच असहाय्य होते. सर, आता आपण ज्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्यांच्या कहाण्या ऐकतोय, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकतोय, तर त्या सगळ्यांचं म्हणणं आहे, नव्हे प्रत्येक भारतीयाचं म्हणणं आहे की पाकिस्तानला आणि या दहशतवाद्यांना धडा शिकवायला पाहिजे. यानंतर आता भारत सरकारने अत्यंत कठोर पावलं उचललेली आहेत. सिंधू करार जो आहे, सिंधू नदीच्या पाण्याचा, तो रद्द केलेला आहे. पाकिस्तानी नागरिकांचा सार्क व्हिसा जो आहे
तो रद्द केलाय. अटारी बॉर्डरवर सुद्धा आता अटारी बॉर्डर बंद करण्याच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत. हा प्रतिसाद पाहता तुम्हाला काय वाटतं, आता भारत सरकारने नेमकं पाकिस्तान विरोधात काय पाऊल उचललं पाहिजे? सध्या भारत सरकारने अनेक पावलं उचललेली आहेत की हम्म. जी याआधी कधी उचललेली नव्हती. दहशतवाद हा भारतामध्ये 1972 पासून सुरू झालेला आहे आणि म्हणजे जर आपण गेल्या 75-76 वर्षाचा जर आपण हे बघितला तर हम्म. पाकिस्तानशी आपण सगळी पारंपरिक युद्ध केली. 47 साली केलं, 65 साली केलं, 71 साली केलं, 99 साली केलं आणि याच्याशिवाय पाकिस्तानचा दहशतवाद ऑपरेशन, त्याला काराकोरम म्हटलं जातं, ते सुरू राहिलंच ते अनेक वर्ष. कारण पाकिस्तान म्हणजे काश्मीर हे त्यांचं वेड आहे आणि ते चालू ठेवतील. तर त्यांना त्यांना मुख्य चीनची मदत आहे. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता आपण काही पावलं उचलली, त्याचा थोडाफार परिणाम होईल. जसं सिंधू नदीचं पाणी थांबवलं, त्याचा परिणाम काय होईल की 80% जे इरिगेशन आहे पाकिस्तानमध्ये ते सिंधू नदीमध्ये होतं. जी मोठी शहरं आहेत पाकिस्तानची, म्हणजे कराची आहे, रावलपिंडी आहे, त्याला जे प्यायचं पाणी असतं ते तिकडनं जातं. म्हणजे जर तुम्ही गोदावरी नदीचं पाणी थांबवलं तर मराठवाड्याचा काय हाल होईल, किंवा जर तुम्ही गंगेचं पाणी थांबवलं तर उत्तर प्रदेशचा काय हाल होईल. ते याच्यामधनं पाकिस्तानवरती नक्कीच परिणाम पडेल. ते दुष्काळ होईल, पाण्याचं हे पडेल. पण ते एक लॉंग टर्म उपाय आहे ते. कारण अजून आपल्याला एवढं काही पाणी स्टोअर करायची आपल्याला ताकद नाहीये, परंतु नक्कीच त्यांना त्यांची अन्न सुरक्षा किंवा ज्याला इंग्लिशमध्ये फूड सिक्युरिटी म्हटलं जातं, त्याला धक्का नक्कीच पोहोचेल, याच्यात काही डाऊट नाहीये. जोपर्यंत ते अटारीचा प्रश्न आहे, तिथून जवळजवळ 3,500 कोटी ते 4,000 कोटी रुपयाचा व्यापार तिकडनं होत होता पाकिस्तानशी. व्यापार होत असेल तर कोणाला काही दुःख नको, परंतु पाकिस्तान जिथे जिथे इन्व्हॉल्ड आहे तिथे व्यापार कमी होतो आणि तिथे स्मगलिंग जास्त होतं. तुम्हाला मी 2 स्पेसिफिक एक्झाम्पल देतो की काही वर्षापूर्वी पुंछ आणि रावलाकोट हा जो पाकिस्तानमधला रस्ता आहे तो खोलला होता व्यापाराकरता, आणि त्यांना दिसलं की एके दिवशी 150 कोटी रुपयाचा व्यापार झाला. हे ॲक्च्युली स्मगलिंग होतं. तर म्हणजे या व्यापाराच्या निमित्ताने आतून ड्रग्ज येत होते. आतून आता दारुगोळाची गरज नाहीये, पण ड्रग्ज येत होते. मग म्हणजे दाखवायचं की 1 कोटीचा माल आहे, परंतु ॲक्च्युली 10 कोटीचा माल पाठवला जात होता. म्हणजे त्याला आपण स्मगलिंग म्हणायचं. तर म्हणजे चांगला व्यापार कमी आणि दुष्कृत्य जास्त होत होती. तर म्हणून हे जे व्यापार थांबवला हे फार चांगलं आहे. पाकिस्तान जे खुल्लम खुल्ला ऑफिशियल रूटनी जी तस्करी किंवा स्मगलिंग करत होता, खास तर ड्रग्ज वगैरेची, ती आता थांबेल. दुसरं, याच्यामधनं पाकिस्तानला अनेक रोजच्या जीवनाला आवश्यक अशा गोष्टी जात होत्या, खास तर अन्नधान्य, भाजीपाला वगैरे. आता काय की भारत जवळ असल्यामुळे या गोष्टी भारताकडून घेणं त्यांना फार परवडतं, कारण अंतर कमी आहे. तर आता भारताने ही सगळा व्यापार थांबवला तर पाकिस्तानला ह्या गोष्टी गल्फकडनं किंवा लांबच्या देशाकडनं घ्यावी लागेल. तुम्ही जर मॅप बघितला तर सर्वात जवळचा भाजीपाला कुठे मिळेल? गल्फमधनं तुम्ही जर भाजीपाला आणला तर त्याची किंमत किती होईल तुम्ही कॉस्ट हे वर्कआउट करू शकता. तर त्याच्यामुळे आता पाकिस्तानमध्ये नक्कीच महागाई वाढेल, याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये काही शंका नाही. तर हे उपाय झालेले आहेत, जसे आपण कर्मचारी बाहेर काढले. याचा अर्थ काय काय होतो, ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते किंवा युद्ध होण्याची शक्यता वाढते, तर त्यावेळेला त्या भागात राहणारे आपण आपले नागरिक कमी करतो, कारण त्यांना युद्धामुळे धोका निर्माण व्हायला नको. तर म्हणजे कर्मचारी कमी करणं हे एक बॅटल इंडिकेशन आहे की काहीतरी मोठं होणार आहे, मोठी कारवाई होणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आत्ताच, जसं मी आपल्या लाईव्हवरती येत होतो, मला एक म्हणजे मेसेज आला काही चॅनलकडनं की पाकिस्ताननी एक मिसाईल टेस्टिंग करायचा प्रयत्न केला, पण त्याच्या आधीच भारताने एक मिसाईल टेस्टिंग केलं वगैरे. म्हणजे त्याला काय म्हणायचं, म्हणजे डाव आणि प्रतिडाव जसं बुद्धिबळामध्ये होतो, हे आता झालेले आहे. परंतु एक नक्की की आता यामुळे पाकिस्तान घाबरलेला आहे. मी आपल्याला थोडंसं आता मिलिटरी म्हणजे जे डायमेन्शन्स आहेत त्याच्याशी सांगण्याचा प्रयत्न करतो, आणि तो आपला त्याच्या पुढचं डिस्कशन होऊ शकतं. आता आपल्याकडे इतर उपाय अनेक आहेत. डिप्लोमॅटिक लेवलला आपण काय करू शकतो, युनायटेड नेशन्समध्ये जाऊन पाकिस्तानला स्टेट स्पॉन्सरिंग टेररिझम डिक्लेअर करू शकतो. तसं झालं तर त्यांच्यावरती बहिष्कार घालेल, किंवा फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जो युनायटेड नेशन्सचा आहे त्यांची मदत घेऊ शकतो. पण ते लॉंग टर्म उपाय झाले, त्याला वेळ लागेल. दुसरं, बायलॅटरल ट्रेड थांबवू शकतो की आपण केलेलं आहे. तिसरं म्हणजे पाकिस्तानी म्हणजे पाकिस्तानची जी आर्थिक व्यवस्था आहे ती बिघडवण्याकरता आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतो.
आणि याच्यामध्ये युद्ध हा एक अतिशय मोठा पर्याय आहे. आणि हम्म. युद्ध म्हणजे युद्ध हे थोड्याशा फ्रंटवरचं युद्ध, पूर्ण फ्रंटवरचं युद्ध म्हणजे पूर्ण काश्मीरमध्ये युद्ध, मग तिन्ही दलाचा वापर करून युद्ध. याच्यामध्ये मला एक आता असं सांगायचं आहे की पाकिस्तान आणि भारताची आपण सीमा बघितली तर हम्म. काश्मीरला जवळजवळ 790 किलोमीटर ही LOC आहे, जिथे पाकिस्तानी सैन्य फेस टू फेस बसलेलं आहे. जसं आता आपण हम्म. पृथ्वीवरती अगदी तसं आहे ते. तर त्यांचं आपण खूप नुकसान करू शकतो. आता हम्म. आपण पाकिस्तानवरती जो हल्ला करू, या हल्ल्यामध्ये आपलं मुख्य लक्ष असायला पाहिजे पाकिस्तानी सैन्य. कारण हम्म. आतापर्यंत काय होते, दहशतवादी आत येतात, त्यांना भारतीय सैन्य मारतं, भारतीय सैन्याचे काही लोक जखमी होतात, मारले जातात. परंतु नुकसान कोणाचं, दहशतवाद्यांचं 200-300 दहशतवादी मारले गेले. पण हम्म. दहशतवादी पाकिस्तानमध्ये अत्यंत स्वस्त किमतीने मिळतात. 3-4 हजार रुपये खर्च केले की तुम्हाला एक दहशतवादी मिळू शकतो. म्हणजे एवढे तिथे हम्म. अनएम्प्लॉयमेंट आहे, एवढं तिथे रॅडिकलायझेशन आहे वगैरे वगैरे. परंतु पाकिस्तानी सैन्यावरती काहीच परिणाम होत नाही. तर हम्म. म्हणून आता या युद्धाचा परिणाम पाकिस्तानी सैन्यावरती जायला पाहिजे. पाकिस्तानी सैनिक ज्या वेळेला मारले जातील आणि पाकिस्तानचं सैन्य हे पाकिस्तानमधली सर्वात महत्वाची इन्स्टिट्यूशन आहे, संघटना आहे. हम्म. तर जोपर्यंत त्यांना नुकसान होत नाही तोपर्यंत पाकिस्तानला नुकसान हे होणार नाही. तर हम्म. त्याकरता आता आपण कारवाई सुरू करणार आहे. तर नेमकं काय करणार आहे हा आपला पुढचा मुद्दा होऊ शकतो. आर्थिक बरोबर आहे. आता सरकार त्याला कसं उत्तर देतं हे बघावं लागेल. पण सर, या दहशतवादी हल्ल्यानंतर एका गंभीर विषयाची चर्चा सुरू झालेली आहे. दहशतवाद्यांनी तिथे असलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला, कलमा पडायला सांगितल्या, अजान म्हणायला सांगितलं आणि ज्यांना ज्यांना ते आलं नाही किंवा जे जे हिंदू आहेत याची खात्री झाली त्यांना सरळ गोळ्या घालण्यात आल्या. दहशतवादी त्यांच्या या कृत्यांना जो धर्माचा आधार घेत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं आहे की पाकिस्तानचं जे सगळं राजकारण आहे हे धर्मावरती आधारित आहे. म्हणजे हम्म. पाकिस्तानमध्ये आता ज्याला आपण मराठी शब्द वापरला जातो उग्रवाद, किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात रॅडिकलायझेशन. तर हम्म. पाकिस्तानमध्ये अशी अशी पुष्कळ मोठी जनता आहे की जे अतिशय उग्रवादी बनलेले आहेत. आणि पण असं होतंय की पाकिस्तान हा एक युनिफाईड देश नाही आहे. म्हणजे ते उग्रवादी आहेत, ते हम्म. दहशतवादाची फॅक्टरी आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाला आणि जर दहशतवादी पकडला गेला तर या हो. दहशतवादाचं मूळ आपल्याला पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमध्ये मिळेल. तर हम्म. रॅडिकलायझेशन, उग्रवाद आणि धर्माचं हे पाकिस्तानमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आणि ऑपरेशन काराकोरम जे त्यांनी चालवलेलं आहे, जे जनरल जियाउल हकनी सुरू केलं होतं 1972 साली, हा एक वेगळाच विषय होईल. आणि त्याचा हम्म. वापर करून त्यांनी भारतामध्ये दहशतवाद कसा सुरू केला, पहिले त्याचा खालिस्तानी दहशतवाद कसा सुरू झाला, त्याच्यानंतर काश्मीरमधला दहशतवाद कसा सुरू झाला, त्यानंतर बाकीच्या भारतामध्ये कसे बॉम्बस्फोट व्हायला लागले, हा आता एक इतिहास झालेला आहे. परंतु आता सध्याच्या वेळेला अजून पाकिस्तान केवळ नुसतं बॉम्बस्फोट करत आहे किंवा हम्म. दहशतवादी हल्ले करत नाही, त्यांनी आता दहशतवादाचं स्वरूप सुद्धा बदली करतायत. कारण तसं ते कालचे जे दहशतवादी होते त्यांनी सांगितलं की हे लष्करी तोयबाचे नव्हते, हे TRFC होते. म्हणायचा बरोबर. त्यांचा अर्थ काय होता, हे लोकल होते, ते खरं नाहीये, हे म्हणजे हम्म. दाखवायचे दात होते, ते खरे लष्करी तळबाचेच होते. परंतु हम्म. नावं केवळ दुसरी देऊन त्यांना करायचा प्रयत्न करतात. तर हम्म. आता पाकिस्तान बंदुकीचा दहशतवाद किंवा बॉम्बस्फोटाच्या दहशतवादाच्या ऐवजी जो एक हम्म. अजून एक दहशतवाद तो करतो आहे, तो आहे अफू-गांजा चरसचा दहशतवाद, किंवा हम्म. ज्याला इंग्लिशमध्ये आपण नॅर्को टेररिझम म्हणू शकतो. आज हम्म. आपण काश्मीरविषयी चर्चा करतो कारण काही जण मारले गेले आणि लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. परंतु तुम्हाला कल्पना आहे का की पंजाबमध्ये 2024 मध्ये 280 ड्रोन्स उतरली तिथे खालती. प्रत्येक ड्रोनमध्ये 15 ते 16 किलो म्हणजे त्याच्यात ड्रग्ज होते. हम्म. पंजाब जाऊ दे, उडता पंजाब जाऊ दे, तिथली एक पिढी कशी बर्बाद झाली जाऊ दे. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, महाराष्ट्राशिवाय जास्त पुढे कोण ऐकत नाहीये. तुम्हाला कल्पना आहे का की महाराष्ट्राला 790 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि हम्म. 2024 मध्ये महाराष्ट्रासमोर असलेल्या अरबी समुद्रामध्ये हम्म. 30,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज आपण पकडले. जर हम्म. तुम्ही 30,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज पकडले तर तुम्हाला वाटतं का 100% ड्रग्ज पकडले? अर्थातच नाही. याच्यापेक्षा हम्म. कितीतरी जास्त पटीने ड्रग्ज आज महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, हम्म. मुंबईमध्ये आले आहेत, पुण्यामध्ये आलेले आहेत. सेलिब्रिटीच्या ज्या फॅक्टरी होतात, म्हणजे ज्या फंक्शन्स होतात
आणि काही काही नाव घेत नाही, त्याच्यामध्ये ते अडकलेले आहेत. तर म्हणजे जो बरोबर. मुद्दा पैशाचा जो प्रॉब्लेम आहे तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बरोबर महाराष्ट्रात बरोबर. सुद्धा स्थापित होत आहे. म्हणजे दहशतवादाचे प्रकार फक्त बदली होत आहेत. मला इथे फक्त एकच सांगायचं आहे की तुम्ही एक्सेसिव्हली म्हणजे हे जे परवा घडलं पहलगाममध्ये, त्याचा बदला घेतलाच जाईल, पण तो दहशतवादाचा एक भाग झाला. याच्याशिवाय ड्रग्स स्मगलिंग आहे, याशिवाय सोनं स्मगल केलं जात आहे, याच्याशिवाय खोट्या नोटा स्मगल केल्या जात आहेत, त्याच्याशिवाय बेकायदेशीर व्यापार होतो आहे. महाराष्ट्रामध्ये काही ना कारण काढून हिंसक आंदोलनं सुरू होत आहेत. एनजीओजना पैसे देऊन बंद केले जात आहेत. ऍक्टिव्हिस्टची मदत घेऊन उलटी कामं केली जातात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, कारण नुसतं जर थिअरी बोलत राहिलो. एक ऍक्टिव्हिस्ट, तुम्हाला किती त्याची कल्पना केली मला माहिती नाही, जर खरोखर मला सांगा की तुम्हाला हे माहिती होतं की नाही. 1 महिन्यापूर्वी किंवा 3 आठवड्यापूर्वी एक ऍक्टिव्हिस्ट, त्याचं नाव जर मला आठवत असेल, कोलिन गोंझाल्विस असं त्याचे नाव आहे, ते सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि ते सुप्रीम कोर्टमध्ये म्हणाले की भारतामध्ये कोट्यवधी बांगलादेशी आहेत, रोहिंग्या आहेत, 5-6 कोटी बांगलादेशी भारतामध्ये आहेत. तर ते म्हणाले की या बांगलादेशींची मुलं ज्यांचा जन्म भारतामध्ये होतो, रोहिंग्यांची मुलं ज्यांचा जन्म भारतामध्ये होतो, त्यांना भारत सरकार कुठलीही मदत करत नाही. म्हणजे भारत सरकारमध्ये जर एखाद्या स्त्रीने मुलाला जन्म दिला तर अनेक सुविधा भारत सरकारकडे आहेत, हे तुम्हाला माहिती असेलच. म्हणजे भारतीय महिलेला म्हणजे पुष्कळ सवलती सरकारकडनं मिळतात, मेडिकल असो की इतर असो. तर त्यांचं म्हणणं आहे की भारतीय महिलेला एका मुलाला जन्म दिल्यानंतर ज्या सवलती मिळतात त्या सुप्रीम कोर्टने आदेश द्यावा भारत सरकारला की त्या बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या लहान बाळांना किंवा मुलांना मिळालं पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टने काय करावं, त्यांनी आदेश देऊन टाकला की द्या. आता मला हे कळत नाही की हे किती नुकसान होत आहे. सुप्रीम कोर्टमध्ये आज 4 कोटी केसेस पेंडिंग आहेत. त्यांनी पहिले त्या 4 केसेस सोडवायच्या ऐवजी त्यांनी एक कुठला तरी ऍक्टिव्हिस्ट आला आणि याचं बरोबर. कारण काय, हे किती गहन कारवाई तुम्हाला कळायला पाहिजे बरं काय, का बरं का नाही द्यायचं. तर म्हणजे आपला देश किती पोखरलेला आहे ऍक्टिव्हिस्टनी, आपला देश किती एनजीओनी पोखरलेला आहे याचं उदाहरण आहे. तर आपण या बरोबर. सगळ्या गोष्टी सर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ह्युमन राईट्सच्या नावाखाली आपण दहशतवाद्यांना किंवा समाज विरोधी कारवायांना प्रोत्साहन देतोय का, हे बघितलं पाहिजे. तर तुम्ही फार गंभीर मुद्दे उपस्थित केलेले आहेत. दहशतवाद हा आपल्या अगदी उंबरठ्यापर्यंत येऊन पोचला आहे, हे काश्मीरच्या हल्ल्यानंतर लक्षात आलं. तुम्ही ड्रग्सच्या व्यापाराचा उल्लेख केलात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणत्या कारवाया चालल्या आहेत हे सुद्धा सांगितलं. पण सर, या हल्ल्यानंतर आता धर्मावरून बरीच चर्चा सुरू झालेली आहे आणि एकूणच काश्मीरी लोकांवर सुद्धा बहिष्कार टाकला पाहिजे असं सुद्धा म्हटलं जात आहे. या हल्ल्यानंतर काश्मीरच्या लोकांबद्दल किंवा काश्मीर बद्दल तुम्हाला काय वाटतं? मला जे ऐकू आलं की काश्मीरच्या लोकांवरती बहिष्कार घालायला पाहिजे का, थोडक्यात म्हणजे माझं उत्तर याला असं असेल, आणि हा मुद्दा आपण उठवला आहे, बरं बरं केलं, कारण मला याविषयी अजून काही सांगायचं होतं. कारण जरी काही पर्यटक जरी परत आले असले तरी अजून तिथे लाखोच्या संख्येने पर्यटक आज तिथे आहेत. आणि मी बरोबर. तुमच्या चॅनलच्या थ्रू एक मेसेज पाठवू शकतो, इतकं घाबरून जायची कारण नाही. जे काश्मीर म्हणजे जे श्रीनगरमध्ये आहे, जे उधमपूरमध्ये आहे, जे जम्मूमध्ये आहेत, तर तिथे सुरक्षा बऱ्यापैकी आहे. तिथे त्यांनी आपला प्रवास चालू ठेवावा. हा जो पहलगामचा, म्हणजे जसे ते मराठीमध्ये म्हण आहे की एकदा तोंड भाजलं की आपण ताक सुद्धा फुंकून पितो, तर तसा प्रकार इतकं अतिरेकी आपलं हे व्हायला नको. त्या भागामध्ये सुरक्षा व्यवस्था नव्हती, इंटेलिजन्स फेल्युअर होतं, ते मान्य आहे आणि ती चूक, त्यात काही डाऊट नाही. परंतु जे बाकीचे भाग आहेत तर तिथे सुरक्षा व्यवस्था चांगली आहे, निराकरण घाबरू नये. कारण मुख्य तिथे काय सध्या झालेलं आहे की काश्मीरमध्ये जायला फक्त एकच रस्ता आहे. म्हणजे तो रस्ता जम्मूवरनं निघतो, तो उधमपूर, रामबन, श्रीनगर जातो, बरोबर. तिथून मग पहलगाम आणि तिथून मग कारगिलला जातो. आणि हा रस्ता रामबन पाशी खचला आहे आणि तिथे म्हणजे मोठी लँडस्लाईड आली होती आणि हा रस्ता बंद पडलेला आहे. तर आणि अजून हा 2-3 दिवस तरी रस्ता बंद पडेल. त्याच्यामुळे जी मेन आर्टरी होती ती आता बंद पडली आहे. म्हणजे जर उदाहरण द्यायचं म्हटलं की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा बंद पडला तर अर्थातच ट्रॅफिकचं खूप नुकसान होईल. परंतु एवढं घाबरून जायची गरज आहे का? अहो नाही, कारण जो दुसरा जर मुंबई पुणे जुना एक्सप्रेस हायवे आहे तो अवेलेबल आहे. फक्त तिथून जी ट्रॅफिकची जी व्यवस्था आहे ती थोडी कमी स्लो होईल, म्हणजे त्याला आपल्याला वेळ जास्त लागेल. तर म्हणजे सरकारने खूप चांगलं काम केल्यामुळे आज काश्मीरमध्ये राहायला एकच रस्ता नाही, एक दुसरा रस्ता पण आहे. त्याला मोगल रूट म्हटलं जातं, जो वाया पुंछ, राजौरी,
सुरनकोटनी जातो, पण त्याची कपॅसिटी त्या रोडची अर्थातच कमी आहे. जशी समजा हम्म. मुंबई पुणे जुन्या रस्त्याची कपॅसिटी विजावी न्यू एक्सप्रेस हायवेची कपॅसिटी जो फरक असतो तसा तिथे आहे. तर म्हणून एवढं बरोबर. घाबरून जायचं कारण नाहीये. रस्ते आहेत, तिच्याशिवाय रेल्वे प्रवास पण आहे आणि हम्म. याच्याशिवाय विमानं आता प्रचंड प्रमाणामध्ये विमान वाहतुकी होती. त्यामुळे एकदम हम्म. घाबरून जाऊ सगळं काय झालं कसं झालं वगैरे वगैरे, ठीक आहे ना. तर त्याच्यामध्ये त्याला काय म्हणायचं की म्हणजे सरकार हे भरपूर प्रयत्न करत आहे आणि ते इतकं हम्म. पण घाबरायची गरज नाहीये. तुम्ही बऱ्यापैकी सुरक्षित आहात आणि ज्यांना ज्यांना वाटते की बाहेर जावं त्यांनी जरूर बाहेर जावं, पण विमानं मिळतील तुम्हाला, रस्ता हे होईलच, पण थोडासा अजून एक वेळ जाऊ शकतो आणि बरोबर याच्यामध्ये आहे. पण आणखी सर, या हल्ल्यानंतर सगळ्यांच्याच हो. मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे, दहशतीची भावना सुद्धा आहे. सर, काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये परिस्थिती थोडीशी पूर्वपदावर येते असं बोललं जात होतं. पर्यटक जात होते, त्याबरोबर तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार सुद्धा मिळत होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा काश्मीरच्या या सगळ्या विकासाला मोठी खीळ बसेल असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की काश्मीरमध्ये इतके टुरिस्ट गेले होते की 2 कोटी लोकसंख्या आणि 2.5 कोटी टुरिस्ट इतके हम्म. तिथे गेलेले होते. तर त्याच्यामुळे विकास खूपच होत होता. कारण म्हणजे काश्मीरमधला जो नंबर 1 व्यवसाय आहे ते आहे हॉर्टिकल्चर, म्हणजे ॲपल्स वगैरे ग्रो करणं. तो सर्वात मोठा व्यवसाय आहे आणि नंबर 2 वरती टुरिझम आणि आणि काही दिवसांमध्ये त्याच्याहून सुद्धा टुरिझम त्याच्या पुढे जाईल. तर हम्म. त्याच्यामुळे खूपच व्यवसाय क्रिएट होतो, काय डाऊट. ते टॅक्सीवाले आहेत, हॉटेलवाले आहेत, पोर्टर्स आहेत, पोलीस आहेत, शिकारावाले आहेत, सगळीकडे चांगलं चालू असतं. आणि ऍक्च्युली या टुरिझममुळे काश्मीरचं भारतीयकरण होत होतं. मी शब्द पुरा वापरतो, भारतीयकरण होतं. हम्म. म्हणजे काय, पहलगाम मध्ये वडापाव मिळतो ही तुम्हाला हम्म. कल्पना असायला पाहिजे. वडापाव तिथे का मिळतो? कारण जे टुरिस्ट येतात त्याच्यामध्ये 10, 15, 20% टुरिस्ट हे महाराष्ट्राचे होतात, हम्म. महाराष्ट्रामध्ये होतात. 15-20% टुरिस्ट हे गुजरातमध्ये होतात. त्यामुळे गुजराती फक्त ढोकळा तिथे मिळायला लागलेला आहे. म्हणजे जर मी काश्मीरमध्ये माझं अर्ध आयुष्य काढलं, कधी तिथे वडापाव बघितला नव्हता, कधी ढोकळा बघितला नव्हता. आत्ताच मी 4 महिन्यापूर्वी त्या भागामध्ये होतो. तर हम्म. म्हणजे भारतीयकरण काय की टुरिस्ट कुठलेही आले तर टुरिस्टना जे पाहिजे ते द्यावं लागतं तुम्हाला आणि हम्म. प्रत्येकाची फूड हॅबिट असते. तर टुरिझममध्ये आता खूप कॅन्सलेशन होत आहे. म्हणजे जी हम्म. आकडेवारी त्यामध्ये येते आहे तकरीबन 30-40% आता लोकांनी ते कॅन्सल केलं आहे. परंतु मी असं सांगेन की जम्मू उधमपूरचा इलाका सेफ आहे, श्रीनगरचा एरिया सेफ आहे. फक्त ही जे दूरची जे ज्याला आपण रिमोट प्लेसेस म्हणायचे, ज्याला आपण हम्म. हटके म्हणतो वगैरे, तर ती जरा तिथे गडबड होती. तर त्या हम्म. भागात जाऊ नये. परंतु आता काश्मीर म्हणजे एकदम म्हणजे ज्याला काही गडबड होते एकदम आपण थोडासा घाबरून जातो. तर ज्यांना वाटतं तिथे जायचं तर मग आपण हिमाचल प्रदेशमध्ये जा, तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये जा. नॉर्थ ईस्टमध्ये मेघालय फार चांगला सुंदर प्रदेश आहे. तो आपला जो अरुणाचल प्रदेश आहे, अतिशय हम्म. सुंदर एरिया आहे. इथे मी एक मुद्दा उपस्थित करतो की काश्मीरी लोकांवरती बहिष्कार घालावा का. तर हम्म. त्याच्याविषयी माझं असं म्हणणं आहे की राग तर नक्कीच येतो, समर्थक तर नक्कीच त्याच्यात आहेत, काही डाऊटच नाहीये. OGW म्हणजे ओव्हरऑल वर्कर्स आहेतच. परंतु काय होतं की शेवटी ज्या वेळेला लोकांना उद्योगधंदा मिळतो तर त्यावेळेला ते उलटी-सुलटी कामं करायच्या ऐवजी ते हम्म. ते चांगल्या कामाकडे वळतात आणि त्यांना हम्म. पण कळतं की हे लोकांना मारण्यापेक्षा पोलीचं काम करणं, गाईडचं काम करणं, गाडी चालवणं हे जास्त बरोबर आहे ना. म्हणजे आता हम्म. आजकाल मध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा आला होता की पाकिस्तानला आता पुरेशी दहशतवादी मिळत नाहीयेत. कारण हे हम्म. जे पाकिस्तानमधले जे पठाण दहशतवादी असायचे ते म्हणतात की आम्हीच का दहशतवादी बनायचं, पंजाबी पाकिस्तानी दहशतवादी का बनत नाहीयेत वगैरे. तर म्हणजे ज्यावेळेला एक चांगला रोजगार मिळतो की ज्याच्यामुळे आपण हम्म. पैसे कमवू शकतो तर हम्म. उग्रवादी सुद्धा त्या दिशेला जातात. तर ते चांगलं आहे. तर म्हणून बरोबर. काश्मीरवर टाकू नये, काळजी जरूर घ्यावी. पहलगामच्या गावात जाऊ नये. परंतु इथे मला अजून एक मुद्दा उपस्थित असा करायचा की काश्मीरमध्ये काही काही वेळा टुरिस्टवरती अन्याय होतो. म्हणजे काही हम्म. काही वेळा टॅक्सी रेट विनाकारण वाढवलेले असतात. हॉटेलचे रेट हम्म. 50,000 करून ठेवले आहेत की त्याला काही अर्थ नाही, 5-6 हजार मिळायला पाहिजे. होमस्टेचे रेट विनाकारण वाढवलेले आहेत, खास तर हम्म. पहलगाममध्ये. कारण तिथे मोठ्या संख्येने टुरिस्ट येत होतात. तर हे हम्म. काश्मीर सरकारचं काम आहे, टुरिझम डिपार्टमेंटचं काम आहे. असा अतिरेकीपणा करू नका. टुरिस्ट हे तुमचे देव आहेत, त्यांची तुम्ही हम्म. काळजी घ्या. ते एक्झॉर्बिटंट किमतीमध्ये म्हणजे एक मध्ये गोष्ट हम्म. आली होती की लेडी वॉन्टेड टू गो टू यूज अ फ्रेश रूम, तिला हम्म. म्हणे की तुम्हाला 5,000 रुपये लागतील. अरे असं हम्म. कसं, तुम्हाला काहीतरी लिमिटेड अँगल आहे की. तर ही दादागिरी केव्हा होते की ज्या वेळेला हम्म. फार जास्त वाढतात. म्हणजे म्हणजे
तिथे हॉटेलच्या रूम्स कमी आणि टुरिस्ट जास्त. तर आता हे खात्री आहे की काश्मीर सरकार टुरिझम डिपार्टमेंट त्यांना सांगेल की टुरिस्टशी नीट वागा, रेट वाढवू नका, घोड्याचे रेट वाढवू नका. बरोबर. हा एक सर पर्यटनाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. पण आता जेव्हा दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटक अडकलेले होते, त्यांना अगदी सुखरूपरित्या काश्मीरमधल्या स्थानिक लोकांनी बाहेर आणलं. एक जो घोडेवाला होता, त्या घोडेवाल्यांनी सुद्धा पर्यटकांची सुरक्षा करण्यासाठी स्वतःचा जीव दिला. तर या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पण सर तुम्हाला अजूनही काय वाटतं, की काश्मीरकडे भारत सरकारने किंवा आपण सगळ्या भारतीयांनीच कसं पाहिलं पाहिजे? असं आहे, काश्मीर हा भारताचं एक राज्य आहे आणि काश्मीर तेवढा स्पेशल आहे जेवढा महाराष्ट्र स्पेशल आहे. काश्मीरच्या बरोबर. लोकांना तेच म्हणजे हक्क मिळाला पाहिजे जे मला आणि आरतीला आहे. ठीक हं, आहे. हं. त्याच्यापेक्षा 1 इंच कमी नाही, 1 इंच जास्त नाही. मग त्यांना आपण हं. एक भारताचा एक अविभाज्य भाग म्हणून त्यांना हे करायला पाहिजे. की जे स्पेशल स्टेटस काढले त्याच्या डोक्यात किडे गेले होते की आम्हाला सगळं स्पेशल मिळायला पाहिजे. तर ते काढलं ते बरं झालं. त्यांना जो हक्क भारतीयांना मिळतो तो मिळालाच पाहिजे. ठीक आहे ना. तर तो आणि ते मिळतं आहे त्याच्याविषयी काळजी नको. म्हणजे आता आणि ते त्यांना पण कळालेलं आहे की त्यांना, कारण आपण जर बघितलं की जो काश्मीरचा जो भाग ज्याला आपण POK म्हणतो, जो पाकिस्तानकडे आहे, तिकडे काहीच प्रगती नाही आहे. आणि त्याच्या उलटं म्हणजे काश्मीरमध्ये इतकी प्रचंड प्रगती झाली आहे की महाराष्ट्राचे एक हं, सुपुत्र नितीन गडकरी यांनी तिथे 29 बोगदे बनवलेले आहेत. आणि हं. मी काश्मीरमध्ये 75 साली पहिल्या वेळा गेलो होतो. आम्हाला 12 किंवा 13 दिवस लागायचे पुण्यापासून कारगिलमध्ये जाण्याकरता. हं. पुण्यापासून कारगिलला जाण्याकरता 13 दिवस लागायचे. आता आपण 2 किंवा 3 दिवसात तिथे पोहोचू शकतो की विमानाने डायरेक्टली तुम्ही जम्मूला किंवा उधमपूरला पोहोचा आणि तिथून 2 दिवसामध्ये म्हणजे पहिला दिवस श्रीनगरमध्ये आणि दुसरा सरळ कारगिलमध्ये आपण जाऊ शकतो. कारण हं. गडकरींनी तिथे 29 बोगदे बांधले. त्याच्यामुळे हं. काय झालं की रस्ता आता प्रत्येक खालती जायचं, वरती जायचं, खालती जायचं तसं नाहीये. परंतु काय होतं, मी काही ठिकाणी टीका बघितली की बोगदे बांधले पण हा रस्ता खचलाच होता. अरे तुम्ही हं. निसर्गाशी भांडू शकत नाही रे. हं. रस्ता बांधला की गडकरींकडे काही जादू नाहीये. आपण इंजिनिअरिंग काम करतो. पण रस्ते खचतात कारण हिमालय हा कंपॅरेटिव्हली यंग माउंटन आहे आणि हं. त्याला आपण काही करू शकत नाही. तर त्याच्यावरती टीका करणं, काही जण टीका करत होते रस्ता खचला कसा. अरे निसर्ग आहे तिथे, निसर्गाच्या विरुद्ध कोण लढू शकतं. आता तो हं. रस्ता पुन्हा बांधला जाईल. तर त्याच्यात बरोबर आहे. अशा सर तुम्ही प्रकारचे सांगताय सरकारतर्फे प्रयत्न सुद्धा चाललेले आहेत आणि एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात, की पाकव्याप्त काश्मीर किंवा त्या बाजूचा जो सगळा भाग आहे तो अजूनही अविकसित आहे. पण काश्मीरमध्ये मात्र विकासाला चालना मिळतेय, रोजगार मिळतो आहे. पण सर दहशतवादी हल्ल्यांपासून जर आपण भारतीयांचं संरक्षण करू शकलो नाही, आवश्यक ती सुरक्षा पुरवू शकलो नाही, तर मात्र काश्मीरमधली परिस्थिती ही आणखी चिघळू शकते आणि म्हणूनच केंद्र सरकार असेल किंवा काश्मीरचं सरकार असेल हे आता या हल्ल्यातून खबरदारी घेऊन पुढची पावलं उचलतील अशी आपण अपेक्षा करूया. काश्मीरच्या या हल्ल्यानंतर तुमच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत? हे खरंच धर्मयुद्ध आहे की दहशतवादाला कोणताही धर्म नसतो असं अजूनही तुमचं म्हणणं आहे? कमेंट्समध्ये लिहून आम्हाला नक्की पाठवा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. Subscribe to One India and never miss an update.